आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर परिसरात एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीच्या अपघातानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका विवाहित महिलेला व्याजाच्या पैशासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करत जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करायला भाग पाडण्यात आलं। तसंच त्यांच्या 2 अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये कामाला ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेतलं आणि पीडित महिलेला देखील कामावर ठेवून घेत तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला गेला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावात पीडित महिलेची पतीची रिक्षा होती। काही दिवसांपूर्वी पीडित महिलेचा पती रिक्षा घेऊन हातकणंगले इथं गेला होता, तर या रिक्षाची धडक एका स्विफ्ट कारला बसली होती आणि गाडीचं नुकसान झालं होतं। नुकसान भरपाईची यावेळी मागणी करण्यात आली। एवढे पैसे कुठून द्यायचे असा सवाल निर्माण झाला होता। शेजारी राहत असलेल्या उज्ज्वला दोरुगडे यांनी पीडित रिक्षा चालकाला व्याजानं पैसे दिले आणि ते प्रकरण मिटवण्यात आलं। यावेळी 7,000 रुपये व्याजानं देण्यात आले। त्यानंतर आठवड्याला 1,500 रुपये द्यायचं असं ठरलं होतं। असं करत करत याची रक्कम वाढत गेली। पीडित महिलेला आणि रिक्षा चालकाला व्याज देणं शक्य होईना। पैसे मागण्यासाठी उज्ज्वला दोरुगडे तगादा लावत होती। त्यानंतर या महिलेनं पीडित महिलेच्या दोन्ही मुलांना आणि तिला हॉटेल आरंभमध्ये कामाला यावं लागेल अशी धमकी देऊन तिघांना हॉटेलमध्ये कामासाठी ठेवलं। यामध्ये 16 वर्षाच्या आणि 13 वर्षाच्या मुलाला हॉटेलमध्ये सर्व कामं करायची, पीडित महिलेला भांडी घासणं आणि इतर कामं करण्यासाठी ठेवलं होतं। त्याचबरोबर पगारही देण्यात येत नव्हता। या सर्वांचा पगार व्याजापोटी घेतला जात होता। रिक्षा चालकही दिवसाला भाडं करून पैसे देत होता, पण तरी सुद्धा या महिलेचे व्याजाचे पैसे भागत नव्हते। पीडित महिलेला, तुला माझे पैसे द्यायचे असतील तर तुला लोकांकडे जावं लागेल, नाहीतर तुझ्या दोन्ही मुलांना आणि पतीला जीवे मारेन अशी धमकी देण्यात आली। असहाय्य पीडित महिलेला वेगवेगळ्या ग्राहकांकडे वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवण्यात आलं, तर कधी हातकणंगले, कधी शहापूर, कधी कबनूर येथील एका लॉजवर तिच्यावर वारंवार वेगवेगळी माणसं पाठवून बळजबरीनं वेश्या व्यवसाय करून घेतला। असहाय्य झालेल्या पत्नीनं ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली। पतीला ही गोष्ट कळताच काही दिवसांपूर्वी शहापूर म्हसवा मंदिर इथं विष पिऊन आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। यावेळी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं, पण या पीडित महिलेला आणि तिच्या पतीला, जर तू आमचं नाव घेतलंस तर तुझ्या पोराबाळांना सोडणार नाही अशी धमकी देण्यात आली होती आणि पोलिसांना चुकून औषध पिल्याचा जबाब दे अशी धमकी देण्यात आली। त्यानंतर पीडित महिलेनं माझ्यावर बळजबरी झाल्याचं सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली। पीडित महिलेला ज्या ज्या ठिकाणी नेण्यात आलं हा सगळा प्रकार त्यांनी एका अर्जाद्वारे शहापूर पोलीस ठाण्याकडे दिला। अर्जानुसार पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी तात्काळ कशाचीही वाट न पाहता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलं। वरिष्ठांच्या सूचनेनुसार हा सगळा प्रकार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय, तर हा गुन्हा शहापूर पोलिसांनी 0 वर्ग करून शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नोंद करण्यात आलाय। या पीडित महिलेच्या 7,000 पोटी 1.5 लाख रुपये तिघांनी वसूल केलेत। त्याचबरोबर पीडित महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासाठी विनायक पवार यांनी ग्राहक जोडून दिले होते। तसंच तू जर काम नाही केलंस तर माझी राजकीय ओळख आहे, सर्जेराव कुंभार हे माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत, नाहीतर त्यांना तुझं नाव सांगेन अशी धमकी देऊन तिचा वारंवार छळ करण्यात आला। त्यामुळे पीडित महिलेनं आज पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून सर्जेराव कुंभार, उज्ज्वला सर्जेराव कुंभार, विनायक पवार या तिघांविरोधात खाजगी सावकारकी तसंच वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। तर हे प्रकरण मिटवण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर काही राजकीय नेत्यांनी गर्दी करत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण याला न जुमानता पोलिसांनी गुन्हा दाखल केला। माझा मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला,
त्यावेळी आम्ही एका महिलेकडून 7,000 घेतलेले. तिचं नाव उज्ज्वला बळीराम दोरगुडे. त्यांचे एक माणूस आहे म्हणत होते, त्याचे नाव सर्जेराव कुंभार आहे. त्यांच्याकडून आम्ही 7,000 रुपये घेतलेले आमचं मिस्टरांचं ॲक्सिडेंट झाल्यामुळे. आणि ते आठवड्याला एक 8-10 दिवसानं परत द्या म्हणून सांगितलेले. मग आम्हाला परत द्यायला जमले नाही. त्याचे आठवड्याला 3,000 रुपये असं व्याजाने ती सांगितली. त्यानंतर एक थोड्या दिवसानं आम्हाला 2,000 रुपये द्यायला गेलो आम्ही, हे घ्या म्हणून. मग नाही, आम्ही 2,000 रुपये ते आठवड्याच्या व्याजावर घेतो. इथून पुढे तू 7,000 पूर्ण दिवसपर्यंत आठवड्याला 3,000 रुपये असं व्याज द्यायचंच आहे असं सांगून धमकून मग आमच्या मुलग्याला आणि मला त्यांचं आरंभ हॉटेल सर्जेराव कुंभारांचं आहे, त्यांचं तिथं कामाला ठेवून घेतली. मुलगा आणि मला, 13 वर्षाचा मुलगा आहे आणि मी त्याला 13 वर्षाच्या मुलग्याला 100 रुपये आणि मला 200 रुपये असे पगाराने ठेवून घेतली. मग त्यानंतर एक थोडा दिवस गेल्यानंतर आमच्या हप्त्या इकडे तिकडे झाल्यामुळे मला एक काम सांगतो असं सांगून मला पीडित असं हे करून मला जाळ्यात ओढून ते गैरवर्द करायला लावली, भाग पडले. हां, मग असं संपर्कात एक 4-5 माणसांना मला संपर्कात घेऊन मग त्यांच्या पैसेही तीच घ्यायची व्याजात म्हणून असं भळीत पडली. त्यानंतर ना आमच्या मिस्टरांना माहीत झाल्यामुळे त्यांनी टेन्शनमध्ये होते. मग ते आमचं गाडी ओढून नेली. गाडी ओढून नेल्यामुळे ते माहीत झाल्यामुळे आणि ते गाडी ओढून त्या सगळ्या टेन्शनमध्ये त्यांनी कीटकनाशकचं औषध घेतले. मग त्यानंतर ना ती हॉस्पिटलमध्ये येऊन परत दमकून गेली. जबाब चांगलंच द्यायचं, नाहीतर बाहेर आल्यानंतर तुझ्या नवऱ्याचं तुझं काय खरं नाही असं धमकून परत गेली. सर्जेराव कुंभार आणि उज्ज्वला बळीराम दोरगुडे हे दोघंही आले होते. त्यामुळं मला छत्रपती शासनाकडे आम्ही न्याय मागायला गेले. आम्ही इथं त्यांच्याकडे न्याय घ्यायला आम्ही इथं किती जणांच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल केलाय? सर्जेराव कुंभार आणि उज्ज्वला बळीराम दोरगुडे. आणि पवार नामक कोण? पवार म्हणून आहे, ते संपर्कात आले होते आणि त्यांनी पण एका दुसरे कस्टमर जोडू दिले. तुम्हाला न्याय मिळाला? न्याय मिळाला. मग तुमच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांनी तुम्हाला असं केलं? असहायतेचा फायदा घेऊन असं केलं. काम बी करून घेतलं आणि काम करून घेतलं. उज्ज्वला बळीराम दोरगुडे त्यांच्या घरी पण झाले. पहिला त्यांच्या घरीच झाले माझे असे 2-3